ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज गजानन महाराज की जय। विठ्ठल 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 आपोलिया हिता आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन
कृपदान कथेचा विचार कृपदान कथेचा विचार कृपदान कथेचा विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम विठ्ठल जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग वितेस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनते वारंवार पवन सुत बिनते वारंवार हे दुःख भंजन मारुती मेरी पुकार पवन सुत बिनते वारंवार पवन सुत बिनते वारंवार अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे कर लो मेरा उद्धार पवन सुत बिनते वारंवार पवन सुत बिनते वारंवार नमो दानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची ये पंढरीच्या देव राया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया
दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय चैतन्य भूषण पाषाण दूषण कथामृतर्षण जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटल्या जातं ज्या जगद्गुरु तुकोबरायांचं सदैव वैकुंठ गमन झालं आणि या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर हिताचा मार्ग सांगणारा अभंग सेवे करता निवडलाय विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तोसा आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा कीर्तन महोत्सव तुकोबर या अभंगामध्ये तुम्हाला जन्माला आलेल्या जीवाला म्हणतात आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबर धन्यता देतात कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा या मृत्यू लोकामध्ये आपल्या कुळाला पावन करणारी मुलं जर कन्या आणि पुत्र या मृत्यू लोकात जन्माला आली तर त्याच्या कुळाला जगद्गुरु तुकोबारा धन्यता देतात आणि त्याचा आनंद ब्रह्मांडाच्या नायकाला होतो तयाचा हरिक वाटे देवा जी मुलं गीता आणि भागवताचं श्रवण करतात अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन करतात त्या मुलांची सेवा आम्हाला घडावी असं जगद्गुरु तुकोबारा म्हणतात का हो त्या तुकोबरांचा अधिकार काय आहे पण जी मुलं गीता भागवताचं श्रवण करतात अखंड भगवंताच्या नामाचा जप करतात अशा मुलांची सेवा मला घडावी असं जगद्गुरु तुकोबारा म्हणतात काय अधिकार आहे तुकोबारांचा पण तुकोबारा जर अशा मुलांची सेवा करण्याकरता तयार असतील काय अधिकार आहे दादा तुकोबारांचा ज्या महात्म्याचं सदैव वैकुंठ गमन झालं सांगितलं मी तुम्हाला ज्यांना मंदिराचा पाया बांधला मंदिराच्या भिंती बांधल्या म्हणता का मंदिर पूर्ण झालं महिला मंडळ झोपल्या का काय मंदिराचा पाया बांधला मंदिराच्या भिंती बांधल्या म्हणता का मंदिर पूर्ण झालं ज्या दिवशी मंदिरावर कळस ठेवला जातो त्या दिवशी ते मंदिर पूर्णत्वाला जाते मग वारकरी संप्रदाय रूपी जे मंदिर आहे ते माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी कलशस्थानी नेऊन ठेवलं आणि ते जगद्गुरु तुकोबारा म्हणतात अरे जी मुलं गीता भागवताचं श्रवण करतात त्यांची सेवा मला घडावी कोण जगद्गुरु तुकोबारा आहे ज्या तुकोबारांना पाहिल्यानंतर यम सुद्धा चळा चळा कापतात ही माझ्या जगद्गुरु तुकोबारांची उंची आहे तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ काय जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम विठ्ठल विठ्ठल समरला काय जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे सांगू तुम्हाला तुकोबारांचा अधिकारच तुम्हाला ऐकायचा असेल तर आपल्या सगळ्यांना पंढरपूरला जावं लागेल येताना इकडं इकडं माझ्याकडं अय करंजी इकडं इकडं तुकोबारांचा
अधिकारच जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला मला पंढरपूरला जावं लागेल. येताल का? जगद्गुरु तुकोबारांचा काय अधिकार आहे? जगण्याचा पाया चालण्याचे बळ कोण? जगद्गुरु तुकोबार आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांना वारकरी संप्रदायाचा कळस बनण्याकरता किती भक्ती करावी लागली असेल, किती नामस्मरण करावं लागलं असेल, किती माझ्या जगद्गुरु तुकोबारांची उंची असेल. तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात, आम्ही इतकं भगवंताचं भजन केलं, इतकं भगवंताचं भजन केलं की आमची वाचा सुद्धा आमच्या ताब्यात राहिली नाही, इतकं आम्ही भगवंताचं भजन केलं. माझी मज झाली अनमनवाचा छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनमनवाचा, माझी मज झाली अनमनवाचा, अनमनवाचा छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. हो माझी मज झाली अनमनवाचा, माझी मज झाली अनमनवाचा, माझी मज झाली अनमनवाचा, माझी मज झाली अनमनवाचा. छंद त्या नामाचा घेतला से, छंद त्या नामाचा घेतला से, छंद त्या नामाचा घेतला से. अनमनवाचा छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला, या नामाचा घेतला, छंद या नामाचा. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. छंद त्या नामाचा घेतला से, छंद त्या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, माझी वाचा सुद्धा माझ्या ताब्यात राहिली नाही, इतकं मी भगवंत. रजनी हासी धंदा गोविंदाचे पोवाडे. इतकं आम्ही अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, रात्रंदिवस भगवंताच्या नामाचं चिंतन केलं. पण जगद्गुरु तुकोबारांना वारकरी संप्रदायाचा कळस होण्याकरता जन्मोजन्मी भक्ती करावी लागली आणि मग त्या भक्तीनं जगद्गुरु तुकोबारांना वारकरी संप्रदायाचा कळस बनवलं. तुम्ही म्हणाल ताई कोण जगद्गुरु तुकोबार आहे? की जी मुलं गीता भागवताचं श्रवण करतात आणि अशा मुलांची सेवा आम्हाला घडावी. अहो जन्मा जन्मात भक्ती केली जगद्गुरु तुकोबारांनी. ऐकायचीच असेल तर 2 मिनिटात ऐकून जाऊ आपण. सगळ्यांना पंढरपूरला यावं लागेल. येताल ना महिला मंडळ? तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? तुम्हा आम्हा सर्व जणांना पंढरपूरला जावं लागेल, तरच माझ्या जगद्गुरु तुकोबारांची जन्मा जन्माची भक्ती कळेल. चला हो पंढरी जाऊ, चला
चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू. निघालो तुम्ही आम्ही पंढरपूरला. तुम्हाला मला पहाटेच्या वेळेपर्यंत पंढरपुरात जाऊन पोहोचायचंय. पण माझा बंट्या राहिला आणि माझा पप्या राहिला. याच्या नादात आपल्याला पंढरपुरात जायला उशीर झाला. पहाटेच्या 4 वाजेपर्यंत पंढरपुरात जायचं होतं. पण सकाळचे 6 वाजले तुम्हाला मला पंढरपूरला जाण्याकरता. आणि ज्या वेळेला आपण पंढरपुरात जाऊन पोहोचलो आपल्याला जायच्या अगोदर पंढरपुरात गच्च गर्दी झालेली होती. पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. महाराज त्याचं काकड्यात वर्णन करतात. दाटी उभे जोडून हात. तुम्हाला मला जायच्या अगोदर पंढरपुरामध्ये वाळवंटापासून तर महाद्वारापर्यंत गच्च गर्दी झालेली होती. पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. पाय ठेवायला. एका आजीनं दुसऱ्या आजीला विचारलं, का ग शांताबाई काय या पंढरपुरात गर्दी आहे? ती म्हणते तुला माहित नाही या गर्दीत कोण कोण आहे? ती म्हणते नाही बाई मला काय माहित या गर्दीत कोण कोण आहे. मीच पहिल्या वर्षी तुझ्या सांगण्याहून पंढरपूरला आले नाही का. या शेजारणीनं केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. तुझ्या सांगण्याहून मी पंढरपूरला आले. मला काय माहित या पंढरपुरात कोण कोण आहे. ती आजी दुसऱ्या आजीला सांगू लागली, आई आजी तुला माहित नाही या गर्दीत कोण कोण आहे. अगं या गर्दीमध्ये शुक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या पोटी. शुक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या पोटे. भक्ताच्या पोटे कवाडाडोने कवाडाडोने पाहता ती जगदे. सनकादिक नारद भक्ताच्या पोटे भक्ताच्या पोटे कवाडाडोने शुक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या पोटी आणि कवाड आडोनी पाहता ती जगजेठी. अरे या गर्दीमध्ये शुक आहेत सनकादिक आहेत नारद आहेत आणि सगळ्यात चंचल प्रवृत्तीचे संत म्हणजे संत नारदजी. ज्या वेळेला संत नारदजी माहितीत का तुम्हाला? नारदजी ते नाही का शेंडी हलवून भजन करतात. जिथं नको तिथं जाऊन कळ लावतात. इथं नाही ना कोणी. नारद नारद हा. मग ते नारदजी अतिशय चंचल प्रवृत्तीचे. त्यांना दम निघेना. भगवंताच्या महाद्वारावर समोर उभे राहिले आणि भगवंताच्या महाद्वारावर थाप मारू लागले. भगवान दरवाजा उघडा. 3 तास झाले 1 प्रहर झाला आम्ही तुमच्या दारात उभे आहोत. भगवान दरवाजा उघडा. पण भगवान परमात्मा काय दरवाजा महाद्वार उघडत नव्हते. नारदजी त्या ठिकाणी महाद्वारावर थाप मारतात. भगवान दरवाजा उघडावं. गच्च गर्दी झाली. आता ही गर्दी आम्हाला सहन होत नाही. भगवान दरवाजा उघडा. माझ्या नाथांच्या भाषेत सांगू का काय म्हणायचे नारदजी? दारू घड बाई आता दारू घड. दारू घड बाई आता
बायाचा दारुगड दारुगड बायाचा हे दारुगड तुमच्यातली एक बाई तिथं बसलेली होती. तिनं खाली बसल्या बसल्या लगेच आवाज काढला, हे करंजी निवासिनी दारुगड 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 दारुगड. काय काय थाप मारू लागले भगवान. भगवान दरवाजा उघडा. 3 तास 1 प्रहर झाला मी तुमच्या दारात उभे होत. अहो किती वेळ उभा राहायचा अजून. दरवाजा उघडा. आणि इतक्यामध्ये भगवान परमात्म्यानं दरवाजा उघडला आणि लखासा दिव्यांचा प्रकाश नारदजींच्या डोळ्यावर पडला. आणि नारदजी भगवान परमात्म्याला प्रश्न करतात, का हो ना देवा एवढा उजेड कशाचा आहे? भगवान परमात्म्यानं सांगितलं दिवे लावलेले आहेत. अहो दिवाळी नाही एवढे दिवे तुम्ही कशा करता लावले? भगवान परमात्मा म्हणतात, नारदजी माझे पूजेचे दिवे आहे. नारदजी म्हणतात, देवा असा कोणता मोठा देव आला हो त्याच्याकरता तुम्ही एवढे दिवे लावले? एवढे दिवे कशा करता लावले? त्याला नारदजीला भगवान परमात्मा म्हणतात, नारदजी तुम्ही जाऊन पहा ना माझ्या देव्हाऱ्यात कोण आहे. आणि ज्या वेळेला नारदजी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे नारदजी, पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या देव्हाऱ्यासमोर जातात आणि त्या देव्हाऱ्यातल्या मूर्तीकडे पाहतात, त्या देव्हाऱ्यामध्ये प्रल्हाद नारद पराशर पुंडलीक व्यासांबर शुक शोणक भीष्मवक दालभ्या रुक्मांगदा अर्जुन वशिष्ठ विभीषणादी पुण्याने नाम कथाम परम भागवतम नमामि. कोण आहे त्या देव्हाऱ्यामध्ये? प्रल्हाद नारद पराशर पुंडलीक. ही कोणाची नाव आहे? कोणाची? तुम्ही बोला ना. तुम्हाला मी येडी दिसते का? भक्ताची नाव आहेत. आणि या भक्ताच्या मूर्त्या त्या भगवान परमात्म्याच्या देव्हाऱ्यामध्ये होत्या. पाहिल्या नारदजीनं, हात जोडले, देवा ओ कोणाची पूजा करता तुम्ही? आम्हा भक्ताची पूजा करता. त्याला भगवान परमात्मा म्हणतात, नारदजी माझा नियम आहे, माझ्या भक्ताची माझा भक्त माझ्या आतोनात सेवा करतो. मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयेरव मद भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माझ भक्त गाते जेथे नारदा मी भाते ते नारदा मी भाते ते नारदा मी भाते ते. माझ भक्त गाते जेथे नारदा मी भाते ते नारदा मी भाते ते नारदा मी भाते. हे माझे भक्त गाते जेथे माझे भक्त गाते जेथे नारदा मी भाते ते नारदा मी भाते ते नारदा मी भाते. माझे भक्त गाते जेथे माझे भक्त गाते जेथे नारदा मी भाते नारदा मी भाते ते नारदा मी भाते ते. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे. नाही का? माझे भक्त जिथे गातात तिथं मी उभा असतो. नारदजी मला माझे भक्त माझ्या प्राणापेक्षाही प्रिय वाटतात, म्हणून मी त्यांची सेवा करतो, त्यांची भक्ती करतो. त्या देव्हाऱ्यामध्ये प्रल्हाद नारद पराशर सगळ्यात पहिले भगवंताचे भक्त म्हणजे भक्त प्रल्हादजी. इतकी भक्ती केली की भगवान परमात्मा स्वतः खंबातून प्रकट झाले, नरसिंह रूप धारण केलं आणि हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, प्रल्हादा काय करायचं याचं? म्हणे मारलं पाहिजे त्याला. धर्माच्या विरोधात जातो ना तो, मारलं पाहिजे त्याला. भगवान परमात्म्यानं नरसिंह रूप धारण केलेलं आहे, हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याला मारणार. इतक्यात हिरण्यकश्यपून आवाज दिला, भगवान नाही मारू शकत तुम्ही मला. का नाही मारू शकत? मला वरदान आहे, मला नराच्या हातून मरण नाही, मला पशुच्या हातून मरण नाही. देवानं सांगितलं, बरोबर बोलतोयस लेका, मी धड नरही नाही आणि मी धड पशु नाही, मी नरसिंह आहे, मी तुला मारणार आहे. हिरण्यकश्यपून आवाज दिला, भगवान नाही मारू शकत तुम्ही मला. का नाही मारू शकत? मला वरदान आहे. काय वरदान आहे? मला घराच्या आत मरण नाही,
मला घराच्या बाहेर मरण नाही. देवानं सांगितलं बरोबर बोलतोयस तू. मी तुला उंबरठ्यावर घेऊन बसलेलो आहे. ही धड घराची आतलीही बाजू नाही आणि ही धड घराची बाहेरचीही बाजू नाही. मी तुला उंबरठ्यावर मारणार आहे. भगवान नाही मारू शकत तुम्ही मला. का नाही मारू शकत? मला वरदान आहे. काय वरदान आहे? मला दिवसा मरण नाही, मला रात्री मरण नाही. देवानं सांगितलं बरोबर बोलतोयस लेका तू. अरे ही सायंकाळची वेळ आहे. हिला धड रात्रही म्हणता येत नाही आणि हिला धड दिवसही म्हणता येत नाही. भगवान नाही मारू शकत तुम्ही मला. का नाही मारू शकत? मला वरदान आहे. मला आश्राने मरण नाही, मला शस्त्राने मरण नाही. देवानं सांगितलं बरोबर बोलतोयस तू. तोंडात आश्र नाही, हातामध्ये शस्त्र नाही, मी तुला नखाने फाडणार आहे. आणि भगवान परमात्म्याला हिरण्यकश्यपून आवाज दिला, भगवान नाही मारू शकत तुम्ही मला. म्हणे का नाही मारू शकत? मला वरदान आहे. काय वरदान आहे? मला 12ही महिन्यात एकाही महिन्यात मरण नाही. आता देवानं सांगितलं लेका बरोबर बोलतोयस तू. तुझ्यासाठी खास 13वा महिना बनवला म्हणे, अधिक मास. जावई जावई आहेत का इथं? इथं कोण नाही ना? जावई नाही, कोणीच नाही. सगळे जावईच आहेत ना? सगळेच जावई आहेत. धोंड्याचा महिना, पोटात नख घातली आणि टार 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 ती हिरण्यकश्यपूला फाडून टाकलं. बोला नरसिंह भगवान की. भगवान परमात्म्यानं त्या नरसिंह रूप धारण केलं आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त प्रल्हाद रूपानं भक्ती केली. त्या रूपात भक्ती करून पोट भरलं नाही. ज्या वेळेला रामप्रभू त्रेतायुगामध्ये रामराया रूपानं अवतारित झाले त्यावेळेला तेच प्रल्हादजी अंगद झाले आणि भगवंताचे भक्ती करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. ज्यावेळेला रामप्रभू त्रेतायुगात जन्माला आले त्यावेळेला तेच प्रल्हादजी अंगद झाले आणि भगवंताची भक्ती करतात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली, पण त्या रूपात सुद्धा भक्ती करून पोट भरलं नाही. ज्यावेळेला तेच भगवान परमात्मा द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं अवतारित झाले त्यावेळेला तेच अंगदजी उद्धव झाले आणि भगवंताची भक्ती करू लागले. मेरो राधा मन गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. त्या रूपात भक्ती करून पोट भरलं नाही. पुढे कलियुगामध्ये तेच भगवान परमात्मा
पंढरीश पांडुरंग परमात्मा रूपाने अवतारित झाले त्यावेळेला तेच उद्धवजी नामदेव झाले आणि अशी भगवंताची भक्ती केली, अशी भगवंताची भक्ती केली की वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात नव्हे तर पंजाब राज्यापर्यंत नेऊन पोहोचवला. आणि तेच नामदेवराय म्हणतात, अरे जन्मोजन्मी भक्ती केली आणि त्या भक्तीनं मला तेव्हा विठ्ठले कृपा केले, तेव्हा विठ्ठले कृपा केले, तेव्हा विठ्ठले कृपा केले, तेव्हा विठ्ठले कृपा केले. जन्म जन्म आले प्रभू पुण्य केले, तेव्हा विठ्ठले, तेव्हा विठ्ठले कृपा केले, प्रभू पुण्य केले, तेव्हा विठ्ठले, तेव्हा विठ्ठले कृपा केले, कृपा केले. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही इतकी भक्ती केली, जन्मोजन्मी भक्ती केली आणि त्या रूपात भक्ती करून पोट भरलं नाही. तेच नामदेवराय पुढे तुकाराम महाराज झाले आणि त्यांनी अशी भक्ती केली, अशी भक्ती केली की त्या भक्तीनं माझ्या जगद्गुरु तुकोबरांना वारकरी संप्रदायाचा कळस बनवला. जे जे झाले अवतार तुकारामांचे बरोबर, तुकारामांचे बरोबर, तुकारामांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुकारामांचे बरोबर, तुकारामांचे बरोबर, तुकारामांचे जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर किंवा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळाचा इथून या ते जगद्गुरु तुकोबाराय. ज्याला मृत्यू लोकात जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, रे या मृत्यू लोकामध्ये जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना तुकोबाराय धन्यता देतात. अभंगाचा प्रथम जन्म. आपली हिता जो असे जागता, 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 आपली हिता जो असे जागता.
महाराज सांगतात, बाबांनो, जो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई वडील धन्य आहेत. तुम्ही ऐकणारे असे म्हणाल, ताई अहो हित म्हणजे नेमकं तरी काय? हित कशाला म्हणावं? तुमचं आमचं हित कशात आहे? साधू संत हित कशाला म्हणतात? तर नीट ऐकून जा. तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो, साधू संत हित कशाला म्हणतात याच्यात फार फरक आहे. तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो? शेजारची बाई गावाला गेली, मी आमच्या तिकडचं सांगते बरं का, कोणी मनाला लावून घेऊ नका. तर नीट ऐका, आपण हित कशाला म्हणतो, साधू संत हित कशाला म्हणता, तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो? शेजारची बाई गावाला गेली की तिच्या गाई खालचं शेण उचलून आणायचं आणि आपल्या दारात सारून घ्यायचं, तुम्ही याला काय म्हणता? हित म्हणता. पण साधू संत हित कशाला म्हणतात? अरे ज्याचे कान भगवंताचं गुणगान ऐकण्यामध्ये तल्लीन झालेले आहेत, तो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. हे करुणिया मन एक विधे, करुणिया मन एक विधे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मन एकविध, ज्याचे डोळे भगवंताचं रूप पाहण्यामध्ये तल्लीन होऊन गेलेले आहेत, तो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. ज्याचे पाय भगवंताची पदयात्रा करण्याकरता आसूसलेले आहेत, तो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. जो व्यक्ती भगवंताचं भजन करण्यामध्ये ज्याचे हात तल्लीन होऊन गेलेले आहेत, तो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. तुम्ही आम्ही हित कशाला म्हणतो, साधू संत हित कशाला म्हणतात? एखादा देशभक्त देशाची भक्ती करण्यामध्ये तल्लीन होऊन गेलेला आहे, तर तो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. या मृत्यू लोकात असे अनेक व्यक्ती होऊन गेले दादा, जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे राहिले. सांगू तुम्हाला, या महाराष्ट्रामध्ये अनेक शूरवीर होऊन गेले, भगत सिंगासारखे शूरवीर जे स्वतः हिताच्या ठिकाणी जागे होते. सांगू तुम्हाला, भगत सिंग ज्यावेळेला या मृत्यू लोकांमध्ये वावरत होते, 14 वर्षाचं वय होतं भगत सिंगांचं. किती? 14 वर्षाचं. आणि 14 वर्षाच्या वयामध्ये भगत सिंगांनी त्या ठिकाणी लोहारच्या अधिवेशनामध्ये, लोहारच्या त्या कैदेमध्ये त्यांनी बॉम्ब टाकला होता. आणि त्यावेळेला शपथ घेतली होती, त्या ठिकाणी झालेली हानी पाहिली होती आणि सांगितलं होतं, या दलालांना महाराष्ट्रातून भारतातून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही. पण त्यामध्ये भगत सिंगांना पकडण्यात गेलं आणि त्या लोहारच्या जेलमध्ये भगत सिंगांना ठेवण्यात आलं बरं का. आणि ज्या वेळेला लोहारच्या जेलमध्ये भगत सिंग वावरत होते, आता शेवटचा क्षण होता आणि भगत सिंगांना फाशीवर देण्यात येणार होतं. 1 तासानंतर भगत सिंगांची फाशी त्या ठिकाणी ठरली होती. 1 तासात फाशी मिळणार आहे. आणि त्या जेलचा जेलर भगत सिंगांना नेण्याकरता आला होता. भगत सिंग त्यावेळेला जोर काढत होते, जोर काढणाऱ्या भगत सिंगाला जेलर विचारू लागला, भगत, ए भगत, अरे 1 तासानंतर तुला मरायचंय, अरे कशा करता तू हा व्यायाम करतोय? अरे व्यायाम हा शरीर सुदृढ राहण्याकरता करावा लागतो, शरीर चांगलं राहावं याच्या करता करावा लागतो. पण 1 तासानंतर जर तुझं हे शरीर जाणार असेल तर तू व्यायाम कशा करता करतो? त्यावेळेला भगत सिंगांना दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. भगत सिंग म्हणतात की जेलर साहेब, माझ्या घरी माझी आई आहे आणि माझ्या आईचा रोजचा नियम आहे की माझी आई रोज
देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा करते. कोण? माझी आई. रोज देव्हाऱ्यातल्या देवाची पूजा करते. पण पूजा करत असताना रोज दारातल्या बागेत जाते, अंगणातल्या बागेत जाते. तेजस्वीवान टवटवीत फुलं घेऊन येते, टोपली भर फुलं आणते आणि त्याच्यातलं जे टवटवीत तेजस्वी फुल आहे ते भगवान परमात्म्याच्या चरणी वाहते. पण जेलर साहेब, फरक मात्र एवढाच आहे, माझी आई देवाची पूजा करते आणि मी माझ्या भारत मातेची पूजा करतो. आई टवटवीत फुल देवाच्या चरणी वाहील, पण मी माझं हे टवटवीत शरीर भारत मातेच्या चरणी वाहिल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात हिताच्या ठिकाणी जागा. विठाल हिताच्या ठिकाणी जागे असणारे व्यक्ती, भगत सिंगासारखे व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले दादा. आणि अशी कन्या पुत्र जर मृत्यू लोकात जन्माला आली तर त्याचा आनंद ब्रह्मांडाच्या नायकाला सुद्धा होतो. त्याही पुढे सांगून जाईल तुम्हाला हिताच्या ठिकाणी जागे असणारे व्यक्ती कोण आहेत. तर ऐका ना, या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची आई म्हणजे जिजाऊ आई साहेब हिताच्या ठिकाणी जागी असणारी व्यक्ती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लखोजी जाधवांची ती त्या ठिकाणी मुलगी होती. जिजाऊ आई साहेब 16 वर्षाच्या झाल्या, उपवर झाल्या. आणि जिजाऊ आई साहेबांचा विवाह वेरूळचे राजे शहाजी राजांशी करून देण्यात आला. सेनापती होते ते. विवाह सोहळा पार पडला, लग्नाला 1 वर्ष होत नाही तर मराठ्यात भांडण पेटलं. कारण या महाराष्ट्राला लागलेला कलंकच आहे. बाहेरची लोक येतात आणि महाराष्ट्रातल्या लोकात भांडण लावून जातात. पहिल्या काळामध्ये निजामशाही कुतुबशाही आली, महाराष्ट्रातल्या लोकात भांडण लावून गेली. त्याच्यानंतर 150 वर्ष इंग्रज लोक आली, महाराष्ट्रातल्या लोकात भांडण लावून गेली. आणि आता ही नेते मंडळी आपल्यात आली आणि आपल्यातच भांडणं लावू लागली. लागलेला कलंक आहे महाराष्ट्राला. बाहेरची लोक येतात आणि आपल्या महाराष्ट्रात भांडण लावून जातात. अहो त्या ठिकाणी जिजाऊ आई साहेबांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि मराठ्यातच भांडण पेटलं. भांडण असं पेटलं, जाधवांच्या तलवारी भोसल्यांवर चालून गेल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवांवर चालून आल्या. असं भांडण पेटलं, असं भांडण पेटलं. सपासप तलवारी चालू लागल्या, सपासप तलवारी चालू लागल्या. त्या ठिकाणी मुंडके उडू लागले. आणि असं घडलं, भोसल्यांच्या एका तलवारीनं लखोजी जाधवांचा पुत्र दत्ता जाधव नावाचा सेनापती, त्याचं मुंडकं उडवण्यात आलं, मारण्यात आलं त्याला. आणि आता हे पाहिलं आणि 80 वर्षाचा लखोजी जाधव रणांगणात उतरला. 80 वर्षाचा लखोजी जाधव रणांगणात उतरला. सपासप तलवार चालू लागला. भोसल्यांच्या तलवारी जाधवांवर आदळू लागल्या, जाधवांच्या तलवारी भोसल्यांवर आदळू लागल्या. सपासप सेनापती पडू लागले, सपासप भोसल्यांचे सेनापती पडू लागले. आणि ऐका ना, आता शेवटचा एकच सेनापती उरला, छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता श्री शहाजी राजे. आणि लखोजी जाधवाची तलवार जिजाऊ आई साहेबांच्या त्या ठिकाणी पती राजावर चालून गेली. आणि अशी तलवार हुकली आणि शहाजी राजांच्या डाव्या खांद्यावर तलवार लागली. पण इतक्यामध्ये जिजाऊ आई साहेब हे पाहत होत्या, आता एक तर बाप मरणार नाही तर नवरा मरणार, दोघातला कोणीतरी एक जण मरणार. पण जिजाऊ आई साहेबांनी त्यावेळेस काय केलं, नीट ऐका, धर्माच्या ठिकाणी जागे असणारे व्यक्ती, हिताच्या ठिकाणी जागे असणारे व्यक्ती, धर्माचं पालन करणारे व्यक्ती, सांगेल मी तुम्हाला ऐका. त्या ठिकाणी जिजाऊ आई साहेबानं आपली तलवार, मेण्यातली तलवार उपसली लखोजी जाधवांच्या आणि शहाजी राजांच्या मध्ये जाऊन उभ्या राहिल्या आणि सांगितलं, खबरदार, तुमची तलवार माझ्या पतीवर चालवार तर अगोदर तुम्हाला माझं धड, माझं शरीर त्या ठिकाणी पाडावं लागेल, माझा मुर्दा पाडावा लागेल, त्याच्यानंतरच तुम्ही माझ्या पतीवर तलवार चालू शकता, माझ्या पतीवर तुम्ही तलवार चालू शकता. याला म्हणतात हिताच्या ठिकाणी जागे असणारे व्यक्ती. तिला त्या ठिकाणी बापाचीही बाजू घेता येत होती ना दादा, पण नाही, जिजाऊ आईसाहेब धर्माच्या ठिकाणी जाग्या होत्या. विठ्ठल अशी मुलं जर मृत्यू लोकात जन्माला आली तर जगद्गुरु तुकोबर आधी मुलीला धन्यता देतात. म्हणून
जिजाऊ आईसाहेब सांगितल्या तुम्हाला. कन्येला धन्यता देतात आणि नंतर पुत्राला धन्यता देतात. कुळी कन्या आणि पुत्र नाही का, कन्या आणि पुत्र अशी मुलं अशा मुली जर आपल्या कुळात जन्माला आली तर त्या कुळाला जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. आणि तुकोबाराय म्हणतात त्याचा आनंद ब्रह्मांडाच्या नायकाला होतो, देवाला सुद्धा त्याचा आनंद होतो. पुत्र या मृत्यू लोकात हिताच्या ठिकाणी जागे आहेत. अशी मुलं जर आपल्या कुळात आपल्या परिवारात जन्माला आली तर त्याचा आनंद ब्रह्मांडाच्या नायकाला होतो. सांगू तुम्हाला, ज्यांना जाऊन त्या ठिकाणी आता अनेक वर्ष पूर्ण झाले, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आज त्यांची पुण्यतिथी म्हणून सांगावंसं वाटतं मला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण म्हणावं की महाराज हिताच्या ठिकाणी जागे आहेत. ज्यांना हित कळतंय, ज्यांना अहित कळतंय, त्यांना आपण हिताच्या ठिकाणी जागे व्यक्ती म्हणावं. सांगू तुम्हाला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा घडलेला इतिहास आहे. ज्या सूर्याची ज्योत आजच्या दिवशी मावळली ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यावेळेला सिद्धी जोहरनं त्या किल्ल्याला वेढा टाकला होता ना दादा, सांगू तुम्हाला, शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची मावळी सगळी हिताच्या ठिकाणी जागी माणसं आहे. त्यांना हिताच्या ठिकाणी जाग म्हणतात. नीट ऐका, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर होते आणि त्या ठिकाणी किल्ल्याला वेढा टाकण्यात आला होता सिद्धी जोहरकडे, 14,000 घोडदळ होतं, काही पायदळ होतं, हत्तीचं बळ होतं, असे असणारे व्यक्ती, आणि त्यांनी किल्ल्याला वेढा टाकला होता. किल्ल्याला टाकलेला वेढा आणि त्या ठिकाणी गडावर फक्त 1200 मावळे होते. किती? फक्त 1200. आणि 1200 मावळे गडावर आणि 14,000 सैन्य त्या गडाला वेढा टाकून होतं. आता काय करावं? 14,000 सैन्याचा त्या ठिकाणी सामना करणं 1200 मावळेला शक्य नव्हतं. 6 महिने त्या ठिकाणी लॉकडाऊन होतं. आपल्याला फक्त जसं लॉकडाऊन होतं 1 वर्षाचं, पण छत्रपती शिवाजी महाराजांना 6 महिन्याचं लॉकडाऊन पडलं होतं. रस्त्यावर जाता येत नव्हतं, किल्ल्याहून खाली उतरता येत नव्हतं. सांगू का तुम्हाला, जसं तुम्हाला मला त्या ठिकाणी लॉकडाऊन पडलं होतं, दुकानात गेलं तरी पोलीस ठोकत होते, पण तसं छत्रपती शिवाजी महाराजांना 6 महिने गडावर राहावं लागलं. आणि अखेर निर्णय घेण्यात आला, एक बातमी मिळाली आणि सांगण्यात आलं
400 मावळे त्या ठिकाणी माझ्यासारखाच दिसणारा एखादा व्यक्ती घेऊन डोलीतून त्या पालखीतून जातील, समोरच्या बाजूने जातील. 400 मावळे गडाचं रक्षण करतील आणि 400 मावळे पाठीमागच्या पडत्या बुरुजाकडून त्या ठिकाणी आपण किल्ला सर करायचा. त्या ठिकाणी बातमी कळाली होती की पावसामुळे बुरुज ढसळलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूने जाण्याकरता रस्ता तयार झालेला आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं की माझ्यासारखाच दिसणारा एखादा व्यक्ती आणि त्या 1200 मावळ्यामध्ये तो शिवाजी महाराजांसारखा दिसणारा शिवा न्हावी नावाचा मुलगा त्या मावळ्यात होता. पण शिवाजी महाराजांनी विचार केला, 2च महिने झाले त्याचं लग्न झालेलं, कसं त्याला म्हणावं की लेका अरे तू जा माझ्या जागी जा, पण ज्या ठिकाणी त्याला जायचंय तिथून मागं नाही यायचं, हे कसं सांगावं त्याला. पण शिवाजी महाराज बोलले नाही. मनात कळाला होता कोणता मुलगा आहे, पण सांगितला नाही शिवाजी महाराजांनी. सांगू तुम्हाला, उडत उडत बातमी शिवा नाव्याच्या कानावर पडली आणि शिवा नाव्याच्या कानावर पडलेली बातमी कळाल्या बरोबर शिवाजी महाराजांसमोर आला. राज राज मुजरा घ्या, मुजरा घ्या राज. शिवाजी महाराज म्हणतात, शिवा कशा करता रे हा मुजरा. त्यावेळेला शिवाजी महाराजाला त्या शिवा नाव्यानं सांगितलं, महाराज माझी अशी इच्छा आहे की तुमच्या अंगावरचा चिलखत तुम्ही मला घालायला द्यावा. शिवाजी महाराजांना त्यानं विनंती केली, महाराज माझी अशी इच्छा आहे, राज माझी अशी इच्छा आहे तुमच्या डोक्यावरचा मुकुट तुम्ही मला घालायला द्या. राज माझी अशी इच्छा आहे तुमच्या कमरेची तलवार मला लावायला द्या. राज माझी अशी इच्छा आहे तुमच्या पायातल्या मोजाड्या मला घालण्याकरता द्या. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, शिवा अरे माझ्या अंगावरचा चिलखत मिळेल, माझ्या डोक्यावर घातलेला मुकुट मिळेल. शिवा अरे माझ्या कमरेची तलवार मिळेल, माझ्या पायातल्या मोजाड्या मिळतील, पण शिवा तुला जिथं जायचं तिथून मागं नाही यायचं. त्याला शिवा नाव्यानं दिलेलं उत्तर आहे. हिताच्या ठिकाणी जागे व्यक्ती ऐका. शिवा नाव्यानं दिलेलं उत्तर आहे, राज असा मेलो तर शिवा नाभी म्हणून मरेल, पण तुमचे कपडे घालून मेलो, तुमचा मुकुट घालून मेलो, तुमची तलवार लावून मेलो तर शिवाजी राजा मेला म्हणून मी मरेल, म्हणून मी मरेल. आणि त्या ठिकाणी तयारी झाली. शिवाजी महाराजांचा चिलखत त्याला घालायला दिला. सांगू तुम्हाला, शिवाजी महाराजांचा मुकुट त्याला घालायला दिला, पायात मोजाड्या घालायला दिल्या. शिवाजी महाराजांच्या कमरेची तलवार शिवाजी महाराजांनी स्वतः त्याच्या कमरेला लावली आणि हुबेहूब शिवाजी महाराजांसारखाच तो शिवा न्हावी दिसू लागला. ऐका हो, हिताच्या ठिकाणी जागे व्यक्ती. 400 मावळ्या बरोबर पालखीत बसून शिवा न्हावी पुढच्या बाजूने निघाला. 400 मावळे गडाचं रक्षण करण्याकरता गडावर थांबली आणि 400 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पाठीमागच्या बाजूने 2 पालख्या, पुढच्या बाजूने 1 पालखी आणि पाठीमागच्या बाजूने 1 पालखी, असा त्या ठिकाणी किल्ला सर करण्याची, किल्ल्याहून खाली उतरण्याची पद्धत ठरली. शिवाजी महाराजांबरोबर 400 मावळे पाठीमागच्या बाजूने निघून गेली. इकडे पुढच्या बाजूने शिवा न्हावी जसा शिवाजी महाराज दिसतात तसेच दिसायचा. त्या ठिकाणी पालखीत बसलेला होता. 400 मावळे त्याच्या बरोबर होती. पाऊस धोधो चालू होता, रात्र झालेली होती. त्या ठिकाणी शिवा न्हाव्याबरोबरची 400 मावळे वेढ्या जवळ जवळ जाऊ लागले. वेढा 10 पावलावर, वेढा 5 पावलावर, वेढा 3 पावलावर, वेढा 2 पावलावर आणि आता मावळ्यांचे पाऊल वेढामध्ये जाऊन पडलेले होते. आता कळालं होतं शिवाजी पळतोय, पाहिलं होतं त्या मुघलांनी आणि पाहिल्या बरोबर कळालंय शिवा पळतोय. म्हणून त्यांनी पालखी अडवली, मराठ्यांना अडवलं. आणि ज्या वेळेला तो शिवा न्हावी उतरला, शिवाजी महाराज उजव्या बाजूने उतरायचे, तो डाव्या बाजूने उचलला आणि कळालं मुघलांना, अरे हा शिवाजी नाही. आणि त्या ठिकाणी ओरडू लागले, दगा झाला, दगा दगा हुआ हमको, ये शिवा नहीं है, ये शिवा नहीं है. शिवा जैसे दिखने वाला कोई और व्यक्ती है, ये शिवा नहीं है. कळालं त्यांना हा शिवाजी नाही. सांगू तुम्हाला, त्यांनी सपासप मेण्यातल्या तलवारी काढल्या आणि उसाचे तुकडे करावे तसे शिवा न्हाव्याच्या हाताचे बारीक बारीक तुकडे केले, पायाचे बारीक बारीक तुकडे केले, पोटाचे 4 भाग केले,
त्या ठिकाणी डोळ्यात तलवारी घालून डोळे उपसून काढले. सांगू तुम्हाला, बारीक बारीक तुकडे केले. इकडे शिवाजी महाराज रायगडावर येऊन पोहोचले होते आणि सांगू तुम्हाला, शिवाजी महाराज वाट पाहत होते. आता माझा शिवा येईल, नंतर माझा शिवा येईल. थोड्याच वेळानं बातमी आली, शिवा आला, शिवा आला. पण सांगू तुम्हाला, त्या शिवा नाव्याचं मांस एका पोत्यामध्ये भरून तुकडे तुकडे केलेलं मांस शिवाजी महाराजांना भेट म्हणून पाठवण्यात आलं होतं. पण तरी व्यक्ती स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागी राहिली. ते मांस ज्यावेळेला शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचलं, कधीच डोळ्यात पाणी न येणारे छत्रपती शिवाजी महाराज त्या दिवशी ढसा ढसा रडू लागले आणि विचार करतात, अरे याचा काय गुन्हा होता, फक्त माझ्यासारखा दिसत होता म्हणून त्याला मरावं लागलं, त्याला मरावं लागलं. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्रूचा बांध फुटला. जळ माझी काया लागला बना, जळ माझी काया लागला बना, हे जळ माझी लागला बनवा, जळ माझी लागला बनवा, जळ माझी काया लागला बनवा, जळ माझी माझी काया लागला बना, जळ माझी काया लागला बना, धावरे केशवा माय बाबा, धावरे केशवा, धावरे केशवा, हे माय बाबा, धावरे केशवा, धावरे केशवा, जळ माझी काया लागला बनवा, जळ माझी काया लागला. शिवाजी महाराजांच्या अश्रूचा बाण फुटला जाता. हिताच्या ठिकाणी जागे व्यक्ती ऐका. ज्यावेळेला शिवाजी महाराज गडावर त्या ठिकाणी त्याची मूठ माती केली, गडावरच शिवा नाव्याची माती झाली. आता शिवा नाव्याला मरून 20 दिवस झाले होते. अजून त्याच्या घरी बातमी पोहोचलेली नव्हती. आई सुद्धा हिताच्या ठिकाणी जागी असते ऐका. अजून शिवा नाव्याच्या घरी ती बातमी पोहोचलेली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता नेमकं बातमी पोहोचावी कशी, कसं सांगावं त्याच्या आईला, कसं सांगावं आईला की तुमचा शिवा मेलाय, कसं सांगावं त्यांच्या पत्नीला की तुमचा शिवा गेलाय, कसं सांगावं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमापूरचं गाव होतं त्याचं, आणि त्या गावच्या पाटलाला पत्र पाठवलं आणि सांगण्यात आलं की शिवाजी महाराज तुमच्या गावाला भेट देण्याकरता येत आहे. शिवा नाव्याच्या घरी जाऊन बातमी द्या की शिवाजी महाराज तुमच्या घरी जेवायला येत आहे. सांगू तुम्हाला, इकडे बातमी पोहोचली शिवा नाव्याच्या घरी. बातमी पोहोचल्याबरोबर त्या आईनं दारामध्ये सडा टाकला, रांगोळी काढली.
पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवायला सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती ती तयारी केली. आपली ठेवणीतली साडी काढली, नाटी काढली, लुगडं काढलं, आपल्या सुनेला नेसायला दिलं आणि सांगितलं, सुनबाई शिवाजी महाराज आपल्या घरी येणार आहे, चांगला सुंदर मेकअप करा. त्या शिवा नाव्याच्या पत्नीला कोण्या मैत्रिणीनं कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं, कोणी पायातलं दिलं आणि त्या शिवा नाव्याची पत्नी नटून थटून शिवाजी महाराजांच्या आरती करता उभी राहिली. आता शिवाजी महाराज नेमापूर गावात आले होते. शिवाजी महाराज धनगराच्या गल्लीला आले. शिवाजी महाराज न्हाव्याच्या गल्लीला आले आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज त्या शिवा न्हाव्याच्या दारात आले आणि आता शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी ती सुनबाई आरती करणार, ओवळणार, इतक्यामध्ये शिवा नाव्याच्या आईने आवाज दिला, सुनबाई तुम्ही नका ओवाळू राजाला, सुनबाई तुम्ही नका ओवाळू राजाला. त्या सुनेनं पाठीमागं पाहिलं. ज्या बाईनं सकाळपासून मला नटायला सांगितलं, ज्या बाईनं मला सुंदर मेकअप करायला सांगितला, ज्या बाईनं मला सुंदर नाटी नेसायला दिली आणि तीच माझी सासू आता सांगते, सुनबाई तुम्ही नका ओवाळू राजाला. त्या सुनबाईला राग आला. आपल्या हातातलं ताट दुसऱ्याच मैत्रिणीच्या हातात दिलं आणि पाय आपटत ती घरात निघून गेली. इकडे दुसऱ्या मैत्रिणीनं शिवाजी महाराजांचं औक्षण केलं. ओवाळणी झाली आणि शिवाजी महाराज घरामध्ये कांबळीवर एका घोंगडीवर येऊन बसले आणि सांगू तुम्हाला, बसल्याबरोबर पाण्याचा खडा, पाण्याचा तांब्या आणि गुळाचा खडा शिवाजी महाराजांच्या हातात आला. पण पाणी पिण्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी आईला प्रश्न विचारला, का हो आई तुम्ही का ओवाळू दिलं नाही त्या मुलीला? त्यावेळेला ती आई म्हणत होती, राज ती शिवाची बायको आहे. राजानं विचारलं, काय झालं मग, ओवाळू द्यायचं की? नाराज झाली ना ती. शिवाजी महाराजांना ती शिवा नाव्याची आई म्हणते, राज ती शिवाची बायको आहे. शिवाजी महाराज म्हणतात, मग काय झालं, ओवाळू द्यायचं की तुम्ही त्यांना? त्यावेळेला शिवाजी महाराजांना ती आई म्हणते, राज तुम्ही एक जाणता राजा आहात आणि एका विधवा बाईनं जाणत्या राजाला ओवाळायचं नसतं. शिवाजी महाराजांच्या हातातला तांब्यान गुळाचा खलास खाली पडला आणि विचार करतात शिवाजी महाराज, अरे ज्या आईला आतापर्यंत आपण सांगितलं नाही की तुमचा शिवा या मातीत राहिला नाही, तुमचा शिवा माझ्या कामी आला, ज्या आईला आपण सांगितलं नाही तिला कसं कळालं, कसं कळालं तिला? आणि विचारलंच शिवाजी महाराजांनी त्या आईला. ती आई म्हणते, राज तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात त्यावेळेला मला वाटलं तुमच्या पाठीमागे माझा मुलगा भाला घेऊन उभा असेल. तुम्ही मराठाच्या गल्लीला आलात तर मला असं वाटलं तुमच्या मागे माझा मुलगा भाला घेऊन तुमच्या रक्षणाकरता उभा असेल. तुम्ही माळ्याच्या गल्लीला आलात, मला वाटलं तुमचा मुलगा माझ्या पाठीमागे भाला घेऊन उभा असेल. राज तुम्ही न्हाव्याच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा मुलगा तुमच्या पाठीमागे भाला घेऊन उभा असेल. माझ्या शिवाला जर कळालं असतं राजा आमच्या घरी येणार आहेत तर गावात नाचला असता आणि सांगितलं असतं राजा येणार आहेत, राजा आलं म्हणून नाचला असता. तुम्ही माझ्या दारात आलात तरी मला माझा मुलगा दिसला नाही, म्हणून मला कळालं की माझा मुलगा तुमच्या कामी आला, या मातीसाठी कामी आला. याला म्हणतात दादा हिताच्या ठिकाणी जागी आई. त्याच वेळेला शिवाजी महाराजांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. अख्खं गाव रडू लागलं. त्या पत्नीच्या बांगड्या फोडण्यात आल्या, कुंकू पुसवण्यात आलं, सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. सांगू तुम्हाला, शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सोन्यानं चांदीनं भरलेली ताट त्या शिवा नाव्याच्या घरात आली आणि त्या आईनं सांगितलं, राज मला नको ती तुमची सोन्या चांदीनं भरलेली ताट, राज मला नको ती तुमची सोन्या चांदीनं भरलेली ताट. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात, राहू द्या ना आई. शिवाजी महाराज म्हणतात, राहू द्या ना आई. त्या आईनं सांगितलं, माझा शिवा तुमच्या कामी आला, हेच किती झालं. नको मला हे सोन्या चांदीनं भरलेली ताट, तुम्हाला जर द्यायचंच असेल तर एक द्या. दर सणाला माझा शिवा घरी यायचा, मी बनवलेली पुरणाची पोळी खायचा. दर सणाला माझा शिवा घरी यायचा आणि माझ्या बैला गाईला त्या ठिकाणी पुरणपोळ्या चारायचा. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे
तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी या, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घाला, माझी हातची बनलेली पुरणाची पोळी तुम्ही खा, मला एवढंच पाहिजे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज वचन देतात, आई दर बैल पोळ्याच्या सणाला मी तुमच्या घरी येईल, तुमच्या बैलाला गाईला मी पुरणाची पोळी खाऊ घालील, तुमच्या हातानं बनवलेली पुरणाची पोळी मी स्वतः खाईन. त्यावेळेला त्या आईनं दिलेलं उत्तर आहे, हिताच्या ठिकाणी जागी आई ऐका. त्या आईनं दिलेलं उत्तर आहे, ती आई म्हणते, राजा तुम्ही जर असं येणार असाल तर जो गेला तो शिवाजी गेला, आणि ज्या ठिकाणी उरला तो माझा शिवा नावी उरला. विठ्ठल. आणि अशी माणसं जर मृत्यू लोकात आपल्या कुळात जन्माला आली तर त्याचा आनंद ब्रह्मांडाच्या नायकाला होतो. आणि त्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात, जी मुलं जन्माला आल्यानंतर भगवंताचं नामसंकीर्तन करतात, देवाचं आवडीनं भजन करतात, प्रेमानं आवडीनं देवाला गातात, गीता भागवताचं श्रवण करतात, अशी मुलं जर मृत्यू लोकात जन्माला यावीत असं तुकोबारा अभंगाच्या 3रा चरणात. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि जी मुलं जर अशी जन्माला आली तर तुकोबाराय देवाला विनंती करता, देवा अशा मुलांची सेवा मला घडावी, माझ्या दैवाला पारा वारा राहिल्याशिवाय
दयाचा हरे कवाटे देवा माते देवा देवा सर्वांनी 2 मिनिटं भजन करण्याकरता हात वरती करा. ज्याला ज्याला भगवंताने 2-2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा. ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी अजिबात हरकत नाही. महिला मंडळ ताईट हात वरती घ्या. आपली पार्टी आज घाबरायचं अजिबात घाबरायचं. ताईट ताईट. जी भजन करणार नाही तिला तिच्या नवऱ्याची शपथ. ताईट हात वरती घ्या. विठोबा रखुमाई
सेवेमध्ये अभंग असा भावार्थ पाहिला दादा. शेवटी जाता जाता दोन मोलाच्या गोष्टी सांगेल. जगता मृत्यू लोकात ताईची सेवा करा, जगता मृत्यू लोकात तर बापाची सेवा करा. जगता या मृत्यू लोकामध्ये श्रीगुण हत्या थांबवा आणि हिंदू म्हणून जगता तर आपल्या गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. जगताना या मृत्यू लोकात तर आईची वडिलाची सेवा करा दादा. आईची बापाची भक्त पुंडलिकानं सेवा केली. जगाच्या मालकाला पंढरपुरात चालत यावं लागलं आणि त्यानं फेकलेल्या विटेवर युगन युग उभं राहावं लागलं. ही फक्त आईच्या बापाच्या सेवेतली ताकद आहे दादा. जगाच्या मालकाला पंढरपुरात चालत यावं लागलं. आई बापाची सेवा कराल तर नक्कीच भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आईची बापाची सेवा करायला विसरू नका. जगता मृत्यू लोकात तर श्रीगुण हत्या थांबवा. नका मारू दादा त्या मुलीला. आणि जगताना या मृत्यू लोकामध्ये तर त्या ठिकाणी आपण हिंदू म्हणून जर जगता तर गोठ्यात गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. दादा आपल्या दारात एक तरी गावरान गाय पाळा, पण पाळलेली गावरान गाय कधीच कसायला विकू नका, कधीच कसायला विकू नका. जगताना मृत्यू लोकात तर दारातली गावरान गाय कधी कसायला विकू नका. अहो जर तुम्ही दारातली गावरान गाय कसायला विकत असाल तर कोणीतरी त्या कसायाला प्रश्न विचारला का, हो ही गाई तुम्ही घेऊन जाता काय करता हिच्या बरोबर? तर कसायानं दिलेलं उत्तर आहे, ज्या दिवशी ही गाय कत्तलखान्यात नेली जाते, गरम पाण्याला उकळी आणल्या जाते, उकळी आणल्या जाते आणि ते गरम पाणी जिवंत गायीच्या आईच्या अंगावरती ओतलं जातं. अहो एखादा गरम पाण्याचा थेंब तुमच्या माझ्या अंगावर पडू द्या, जीवाची लाही लाही झाल्याशिवाय राहत नाही. पाण्याला उकळी आणल्या जाते आणि उकळी आणलेलं गरम पाणी जिवंत आईच्या अंगावरती गायीच्या अंगावरती ओतलं जातं. त्या गायीच्या अंगावरचं कातडं जिवंतपणीच ओढून खेचून काढलं जातं. का हो जिवंतपणीच गायीच्या अंगावरचं कातडं ओढता, मेल्यानंतर त्याला मांस चिटकून येतं. जिवंतपणीच कातडं ओढून काढलं जातं. का हो विज्ञानाचा शोध लावणारा हा देश, पण या देशामध्ये अजूनही गायी आईच्या अंगावरती मेल्यानंतर कातडं ओढावं असा शोध लागण्याला आलेला नाही. आणि या मृत्यू लोकातली लोक जर दारातली गावरान गाय कसायला विकत असाल, ज्या दिवशी त्या गायी आईच्या अंगावरचं कातडं ओढून खेचून काढल्या जातं, गायी आईच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आणि ती गायी आई ज्या मालकानं तिला कसायला विकलं त्या मालकाला प्रश्न विचारत असते, का रे लेका काय गुन्हा केला होता रे मी तुझा? जेव्हा तुझ्या पत्नीला दूध नव्हतं, माझ्याच दुधावर तुझी मुलं मोठी केली आणि तू मलाच कसायला विकून टाकलं. शाप देते दादा ती गाय आपल्याला. आणि पापाचे भागीदार पापाचे वाटेकरी आपण झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून हात जोडून विनंती आहे, दारातली गावरान गाय कधी कसायला विकू नका. म्हातारी झाली म्हणून लोक गाय कसायला विकतात. दारात मरू द्या तुम्हाला पुण्य लागेल, पण कसायला विकाल तर पापाचे भागीदार तुम्ही झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून हात जोडून विनंती आहे, दारात एक गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी समर्पित, गजानन महाराजांच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर